केंद्र सरकारने सोनं आणि चांदीवरची कस्टम ड्युटी 6% तब्बल 15% केली आहे. त्याचे स्थानिक बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. जळगावच्या सराफ बाजारामध्ये एकाच रात्रीतून सोनं आणि चांदी या दोन्ही धातूंचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. नेमके आजचे भाव काय आहेत, ही सगळी भाववाढीची नेमकी कारणं काय आहेत, त्याच्या आगामी काळात बाजारपेठेवर काय परिणाम होतील, या साऱ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आकाश भंगाळे आहेत. आपण त्यांना या साऱ्या विषयासंदर्भात विचारूया. आकाशजी, रात्रीतून सोनं आणि चांदी प्रचंड दोन्ही धातूंचे भाव वाढले, काय नेमकी याची कारण आहेत? आता आपला इंडियन रुपी हा स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, या हिशोबाने मोदी साहेबांनी एक आवाहन केलं होतं की पेट्रोल डिझेल हे कमी वापरा आणि सोनं हे एका वर्षासाठी विकत घेऊ नका, असं जनतेला एक आवाहन केलेलं होतं. याच्या मागचं कारण जे होतं की ते क्रूड ऑइल आणि सोनं हे बाहेरून इम्पोर्ट होतं, त्यासाठी डॉलर खर्च करावा लागतो. तर कुठेतरी सेंट्रल गव्हर्नमेंटनेही त्याला सपोर्ट देऊन कुठेतरी कस्टम ड्युटी जी 6% आहे, आतापर्यंत बाहेरून जे सोनं यायचं भारतात त्याला 6% कस्टम ड्युटी ही लागायची, इथे 9%ने वाढवलेली आहे. जी आता बाहेरून जे सोनं आल्यावर त्याच्यावर 15% ॲड होऊन भारतात हे सोनं येईल. 15% ॲड झाल्यामुळे एका दिवसातच सोन्याचे भाव जवळजवळ 8,000 रुपयाने वाढलेले आहे. कुठेतरी 6% रुपयाने आज सोन्याचे भाव वाढलेले आहे आणि चांदीचे भावही 20,000 रुपयाने वाढलेले आहे. तर हे कस्टम ड्युटी जी वाढली आहे त्यामुळे सोन्याची इम्पोर्ट कमी व्हावी, या अनुषंगाने हे स्टेप्स घेतलेले आहे. आता जनरली सोनं आणि चांदी या दोन्ही धातूंची जी भाववाढ झालेली आहे, कस्टम ड्युटी जी 15% आता लागणार आहे, साधारणपणे 9% भाव वाढतील अशी एक शक्यता होती. परंतु आजचे जर आपण दर लक्षात घेतले तर 6% वाढले. म्हणजे आगामी काळात अजून भाव वाढण्याची शक्यता आहे का? हो, आता ग्लोबली आपण बघितलं तर सोन्याचा भाव जो काल होता आज पण तो तेवढाच आहे. त्या हिशोबाने जर आपण 9% ॲड केलं तर सोन्याचे भाव जवळजवळ 14,000 रुपयाने वाढायला पाहिजे होते, पण आज कुठेतरी फक्त 8,000 ते 9,000 रुपयाने सोन्याचे भाव आलेले आहे. तर अजून एक सोन्यामध्ये एक 3%ची वाढ ही बाकी आहे, जी उद्या व्हायची शक्यता आहे. आणि पुढचा आपण विचार केला 1-2 महिन्याचा, तर US आणि इराणचं मागील एक महिन्यापासून जे युद्धजन्य परिस्थिती जी सुरू आहे त्यातही एक ॲग्रीमेंट व्हायची शक्यता आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मोज हे परत सुरू व्हायची शक्यता आहे. तर तेही एक फॅक्टर आहे सोन्याला अपसाईडमध्ये न्यायचं. ऑफकोर्स असं झालं तर ऑइलच्या प्राइसेस हे कमी होतील, एनर्जी क्रायसिस जे सुरू आहे ते कमी होतील आणि सोन्यावरती त्याचा इफेक्ट पडेल. सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढेल आणि सोन्याचे भाव ग्लोबली वाढतील आणि इंडियामध्ये तर आता 9%ने सोन्याचे भाव ऑफकोर्स वाढणारच आहे. तर गोल्डचे जे टार्गेट्स आहे भविष्याचे ते जवळजवळ 180 ते 185 पर्यंतचे या वर्षाचे टार्गेट्स आहे. कस्टम ड्युटी वाढल्यामुळे नेमका व्यापारावर त्याचा कसा परिणाम होईल? ग्राहकांना तर भाववाढ सहन करावीच लागेल, व्यापारावर त्याचा नेमका कसा परिणाम झालाय? कारण कस्टम ड्युटी थेट दुपटीपेक्षा जास्त झाली आता. आम्ही जेव्हा गोल्ड इम्पोर्ट करता आम्ही तेव्हा ग्लोबल एक रेट घेता, डॉलरचा भाव घेता आणि ते मल्टिप्लाय करून त्याला आपण कस्टम ड्युटी जोडता. तर पहिले आम्ही जी 6% जी जोडायचे ती आता 15% आम्हाला लागेल. तर ऑफकोर्स सोन्याच्या भावावरती एक्झाम्पल हा सोन्याचा भाव 1.40 ते 1.42 सुरू आहे ग्लोबली. तर त्याच्यावर ही कस्टम ड्युटी ॲड होऊन आज तो 1.59 पर्यंत सोन्याचा भाव आज जातोय. तर कुठेतरी हा इफेक्ट हा थेट ग्राहकांवरतीच पडणार आहे, कारण की आम्हाला महाग भेटलं तर समोरही महाग द्यावा लागेल. त्यामुळे पूर्ण इंडियामध्ये त्याचा सोन्याचा भाव आता वाढलेला आहे. जे ग्राहक आता सोनं घेणार आहे, ज्यांनी रेट पाहिला असेल की आपण उद्या जाऊ, त्यांनाही आज धक्का बसलेला आहे. कुठेतरी एका हफ्त्यापूर्वी ज्यांनी घेतलं आहे त्यांचा खूप फायदा झालेला आहे. म्हणजे दोघी प्रकारचे रिॲक्शन ग्राहकांना घेता, अरे आमचा खूप फायदा झाला, आम्ही काल घेतलं, परवा घेतलं, 1 हफ्त्यापूर्वी घेतलं आणि काही थांबले होते किंवा 1.5 लाखाच्या खालती भाव होईल तेव्हा आम्ही घेऊ. तर दोघीकडचे लोक आहे, काही ग्राहक काही नाराज आहे, काही ग्राहक खुश आहे, काहींचं सोनं घ्यायचं राहिलं आहे. पण लग्न सराईचं सीझन आहे आपल्या इंडियामध्ये, तरी भावाचा विचार न करता दरवर्षी लोकांनी सोनं घेतलेलं आहे. जेव्हा 1,80,000 भाव होता तेव्हाही सोनं घेतलेलं आहे, तोही भाव हायेस्ट होता. आज त्याच्या मुकाबल्यामध्ये आज 1.59 भाव आहे. तर तो एक अट्रॅक्टिव्ह भावच आहे, कारण की या वर्षांचे टार्गेट्स हाय असल्यामुळे ग्राहकांना आता या भावाला कसं रिॲक्ट करता, मोदी साहेबांच्या आव्हानाला 1 वर्ष सोनं घ्यायचं त्या आव्हानाला कसं रिॲक्ट करता हे येणारा काळ सांगेल. आता
आता सद्य परिस्थिती जर आपण पाहिली, एकीकडे मोदीजींनी आव्हान केलेलं आहे की वर्षभर किमान सोने खरेदी टाळा. दुसरीकडे आता इम्पोर्ट ड्युटी, कस्टम ड्युटी वाढली आहे. रेट्समध्ये फ्लक्च्युएशन प्रचंड प्रमाणात होते. तर नेमका तुमचा सल्ला काय असेल ग्राहकांना? आता कस्टम ड्युटी वाढवणं हे आवाहन करणं हे फक्त आपल्या इंडियन रुपीला स्ट्रॉंग करायसाठी आहे. आणि इन्व्हेस्टरला एक आव्हान असं राहील की सोन्याचे भाव ऑलरेडी 80 जाऊन आलेले आहे. तर आपलं आव्हान म्हणजे आता जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा पूर्ण इन्व्हेस्टमेंट ही फक्त सोन्यामध्ये न करता डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट करणं हे या पिरियडमध्ये खूप चांगलं राहील. वेगवेगळ्या भावात सोनं घेणं खूप चांगलं राहील. एक म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला अंदाजे तुम्हाला 100 ग्राम सोनं घ्यायचं आहे तर त्याला 4 पार्टमध्ये डिवाईड करून घ्या. दर महिन्याला 25-25 ग्राम करून घेतलं तर अलग अलग भावाने तुम्हाला सोनं भेटेल. आणि सोन्यामध्ये गुंतवणूक जी आहे ही हिस्ट्री आपल्या म्हणजे 5000 वर्षापासून सोन्यामध्ये गुंतवणूक चालू आहे. आपण त्याला आज SIP म्हणता. पहिले लोक त्याला मुहूर्त म्हणायचे. तर मुहूर्तमध्ये खरेदी करणं काय, SIP मध्ये खरेदी करणं काय. SIP म्हणजे सिस्टमॅटिकली तुम्ही जर सोनं दर महिन्याला खरेदी केलं तर ऑफकोर्स वेगवेगळ्या भावाने तुम्हाला सोनं भेटेल आणि भावाचा कमी जास्तचाही जास्त फटका बसणार नाही. आपण बघू शकतो केंद्र सरकारने कस्टम ड्युटी वाढल्यानंतर तात्काळ भारतामध्ये सोनं आणि चांदीचे भाव प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. परंतु हा भाववाढीचा जर एकंदरीत आकडेवारीचा आपण विचार केला तर कस्टम ड्युटी जी 15% वाढलेली आहे त्याचा जर आपण विचार केला तर आजची भाववाढ ही फक्त 6% नोंदवण्यात आलेली आहे. म्हणजे जी 9% वाढ अपेक्षित होती त्यात अजून 3% वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून आगामी काळामध्ये सोनं आणि चांदी या दोन्ही धातूंचे भाव नेमके कोणत्या पातळीवर पोहोचतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. मी प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.